आजच्या युक्तिवादात ते काय मुद्दे मांडतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपण बघतोय काही वेळापूर्वी सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली। सुप्रीम कोर्टातील आजच्या या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आहे 2 वाजता प्रकरण पुकारलं गेलं होतं, परंतु नेहमीप्रमाणे उभाटाचे वकील गैरहजर असतात। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, आपण बघतोय सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली, काय महत्त्वाचे अपडेट्स? चैतन्य, आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये जी महत्त्वाची सुनावणी सुरू आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचा या सगळ्या संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे। कपिल सिब्बल ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद करतायत, त्याच्यानंतर अभिषेक मनु सिंघवी हे जे ठाकरेंचे वकील आहेत त्यांच्याकडून ते या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करतील। खरं तर या संपूर्ण युक्तिवादामध्ये गेल्या 2 सुनावण्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्यावरती आज सगळ्यात पहिल्यांदा सुनावणीमध्येच पहिल्यांदा ते मुद्दे उपस्थित केले जातील। खरं तर या आधीच्या 6 ऑगस्टला झालेली जी सुनावणी होती, या सुनावणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता आणि त्यावरच एक टिप्पणी करतानाच न्यायमूर्ती बागची यांनी अत्यंत महत्त्वाचं एक वक्तव्य केलं होतं, एक टिप्पणी केली होती। त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या एकेकाळी पक्षांतर करणं हे घटनाविरोधी मानलं जात होतं, घटनात्मक गुन्हा मानला जात होता, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर त्याला एक अभिमानाचा बिल्ला म्हणून मिरवला जातोय, अशा पद्धतीची टिप्पणी, सन्मानाचा बिल्ला म्हणून मिरवला जात असल्याची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली होती आणि त्यावरूनच आता हे पारडं जे आहे ते ठाकरेंच्या बाजूने झुकल्याचा जो एकंदरीत सगळ्याच समाज माध्यमातून एकंदरीत कल असल्याचं म्हटलं जात होतं। मात्र आता आज पुन्हा एकदा या सगळ्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि ही सुनावणी जी आहे या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडलेले आहेत। माझ्या तारखांच्या यादीचं वाचन पूर्ण झाल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटल्याचं पाहायला मिळतंय। आता मला मुद्दे मांडू द्या, यामध्ये अत्यंत गंभीर मुद्दे त्यांनी उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे। कपिल सिब्बल यांनी लेखी युक्तिवादाची नोंद सादर केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। त्यांनी म्हटलंय की मी आधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर बोलेन। 2023चा आक्षेपार्ह जो काही निर्णय आहे, यामध्ये प्रत्येक आदेशाच्या परिच्छेद 15 मधील 4 भागांमध्ये हे सगळा निर्णय देण्यात आला होता। त्या सगळ्या संदर्भात कपिल सिब्बल यांच्याकडून सुनावणी सुरू आहे। शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या निष्कर्षावर कृपया या सगळ्यामध्ये मी निवेदन करेन, त्या संदर्भात युक्तिवाद करेल असं सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळेच आता कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेरायला सुरुवात केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। चैतन्य, भरत, नक्कीच आपण बघतोय की कपिल सिब्बल यांनी गेल्या वेळच्या सुनावणीत देखील महत्त्वाचे मुद्दे मांडले होते आणि पुन्हा एकदा आता ते सुनावणीत महत्त्वाचे मुद्दे मांडतायत। भरत, या प्रकरणी शिंदे सेनेकडून काही सुनावणी मुद्दे मांडले जाऊ शकतात का? युक्तिवाद केला जाऊ शकतो का? नक्कीच चैतन्य, खरं तर शिंदे सेनेकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केला जाईल। सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण मगाशीच मी ज्या पद्धतीने सांगितलं की आता कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत, कपिल सिब्बल यांच्यानंतर अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतील आणि यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे सेनेला युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला जाईल। सरन्यायाधीश आणि त्यांच्यासोबत असलेलं 3 न्यायमूर्तींचं जे खंडपीठ आहे, या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे ठाकरे सेनेच्या वतीने जी बाजू मांडतील, त्यानंतर दुसरी बाजू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मांडण्यासाठी महेश जेठमलानी आणि हरीश साळवे यांच्याकडून युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे। त्या सगळ्या संदर्भात शिंदे सेनेकडूनही तितक्याच ताकदीने सगळी तयारी जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे सुरुवातीला तरी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे आज युक्तिवाद करणार असल्याची माहिती। परत आपण बघतोय की मागच्या वेळच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा होता की शिवसेना पक्षात जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षात ही फूट झालेली आहे, राजकीय पक्षात फूट नाहीये, असा महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता। याबाबतचं काय अधिकचं विश्लेषण?
खरं तर चैतन्य अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. खरं तर यामध्ये राजकीय पक्ष ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे असा सुद्धा युक्तिवाद केला होता. त्यासाठी सादिक अली केसचा संदर्भ दिला होता. 1969 मध्ये सादिक अली केसचा जो निर्णय आला होता त्या सगळ्या संदर्भात तोच संदर्भ कपिल सिब्बल यांनी या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील केसमध्ये केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं. 1969 मध्ये जो निकाल देण्यात आलेला होता सादिक अली विरुद्ध इंदिरा गांधी यांच्यामध्ये काँग्रेस पक्षातील पक्ष आणि चिन्हावरून तो संघर्ष पेटला होता. त्यावेळेसचा तो निकाल होता. खरं तर इंदिरा गांधी यांच्या बाजूने तो निकाल देण्यात आला होता. मात्र त्यावेळी एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती की संसदीय पक्षापेक्षा राजकीय पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच संदर्भ आता या सगळ्या केसमध्ये देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.